सो कलम 23 जो आहे तो प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बिंग्स अँड फोर्स लेबर. ट्रॅफिक इन ह्युमन बिंग्स म्हणजे काय? मानवी तस्करी, मानवी तस्करी, त्याचा प्रतिबंध आणि सक्त मजुरी किंवा फोर्स लेबर किंवा सक्त मजुरी. किंवा सक्तीची मजुरी. डबल आवाज येतोय? ओके, आता बघा, आता डबल आवाज येतोय का? ओके. सो प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बिंग्स म्हणजे मानवी तस्करी आणि सक्तीची मजुरी यांच्यावर बंदी आणणे, या संपवणे. ठीक आहे. आता याच्यामध्ये प्रत्येक प्रकारची तस्करी आहे. आता मानवी तस्करी म्हणजे काय ते पहिलं समजून घ्या. मानवी तस्करी आपण आता बघतोय शोषणाचा हक्क, त्यामध्ये कलम 23 आणि कलम 24 आहे. तर कलम 23 मध्ये काय सांगितलंय? मानवी तस्करी. मग याच्यामध्ये मानव मानव म्हणजे सर्व येतील, स्त्री, पुरुष, बालके, मग विशेष करून स्त्रिया आणि बालके किंवा पुरुषांना मार्केटमध्ये एका वस्तूसारखी त्यांची जर खरेदी किंवा विक्री झाली, त्यांना जर वस्तूसारखी ट्रीटमेंट मिळाली, वस्तूसारखी खरेदी किंवा विक्री, वस्तूसारखी खरेदी किंवा विक्री जर झाली स्त्रियांची, बालकांची, तर त्याला आपण म्हणतो मानवी तस्करी. ठीक आहे. त्याच्यावर प्रतिबंध आणण्यासाठी हा कायदा आहे. याच्यामध्ये राज्यावर पण बंदी केलेली आहे, म्हणजे राज्य पण अशा प्रकारचं तस्करी करू शकत नाही आणि खाजगी व्यक्ती सुद्धा अशा प्रकारची तस्करी करू शकत नाही. ठीक आहे. तुम्ही एक पिक्चर बघितला असेल, मला त्या पिक्चरचं नाव सांगा. तुमची आवडती हिरोईन राणी मुखर्जी. राणी मुखर्जी त्या पिक्चर मध्ये हिरोईन आहे. ती इन्स्पेक्टर असते, मर्दानी. ओके, मर्दानी 2. आणि तो पूर्ण पिक्चर याच विषयावर आहे, स्त्रियांची तस्करी, स्त्रियांची तस्करी याच विषयावर तो पिक्चर आहे. आणि स्त्रियांची तस्करी करणे, बालकांची तस्करी करणे किंवा कुठल्याही मानवाला एखाद्या वस्तूसारखी ट्रीटमेंट देणे आणि खरेदी करणे, विकणे, जसं जुन्या काळात व्हायचं की गुलामांचा बाजार भरायचा, त्याच्यामध्ये मानवी गुलाम हे विकले जायचे, विकत घेतले जायचे. तर ह्या तस्करीवर आता आपण बंदी आणलेली आहे. हा आपला मूलभूत हक्क आहे. ठीक आहे. यासाठी आपण एक एक कायदा तयार केलेला आहे. त्या कायद्याचं नाव आहे इमॉरल ट्रॅफिकिंग प्रिव्हेन्शन ऍक्ट. इमॉरल ट्रॅफिकिंग प्रिव्हेन्शन ऍक्ट 1956. ठीक आहे. आता हा जो कायदा आपण बघतो आहे किंवा हे जे टॉपिक आपण बघतो आहे, ते कुठे कुठे तुम्हाला कामात येऊ शकतात हे पण तुम्हाला सांगतो. ह्या कायद्याचं नाव लिहून घ्या, लगेच तुम्हाला सांगतो की हा जो टॉपिक आहे तो कुठे कुठे तुम्हाला कामात येऊ शकतो. हे जे स्त्रिया आणि बालकांचे जे हक्क आहेत, ओके, स्त्रिया, बालक, SC ST OBC मायनॉरिटी, वृद्ध, अपंग यांचे जे काही हक्क आहे, हक्कांसंबंधी विषय किंवा हक्कांसंबंधी जे काही टॉपिक्स आहेत ते कुठे कुठे तुम्हाला कामात येतील बघा. पहिलं म्हणजे MPSC प्रिलिम मध्ये. ठीक आहे. दुसरं म्हणजे MPSC मेन्स मध्ये. MPSC मेन्स मध्ये प्रश्न येतील.
MPSC मेन्स मध्ये जो पेपर 2 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक प्रश्न याच्यावर विचारले जातील. त्याच्यानंतर MPSC मेन्स मध्ये जो पेपर 3 आहे HR आणि HRD HRD या पेपरमध्ये तुम्हाला अनेक प्रश्न विचारले जातील. त्यानंतर तिसरं कंबाइंड प्रिलिम्स परीक्षा. मग PSI असो, STI असो किंवा ASO परीक्षा असो. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की या तिघांची प्रिलिम्स ही सेम असते. तर याच्यामध्ये सुद्धा हा जो हक्क आहे, कलम आता आपण कोणता कलम बघत होतो, कलम 23 आणि कलम 24 याच्यावर अनेक प्रश्न तुम्हाला हे कुठे कुठे विचारले जाऊ शकतात याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे. हे समजून घ्या. ठीक आहे. कंबाइंड प्रिलिम्स मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आता PSI मेन्स मध्ये काही कायदे तुम्हाला विचारले जातील. तर त्यांच्यामध्ये पण तुम्हाला अनेक प्रश्न याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर ASO मेन्स या परीक्षेमध्ये सुद्धा अनेक प्रश्न या टॉपिकवर तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर तुम्ही विचार करू शकता की हा किती महत्त्वाचा टॉपिक आहे. या इतक्या सगळ्या परीक्षांमध्ये तुम्हाला हे टॉपिक्स, हे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर त्याच्यामुळे यांचं महत्त्व खूप आहे, तर समजून घ्या. कोणतीही परीक्षा द्या तुम्ही, हे कॉमन विषय प्रत्येक ठिकाणी तुम्हाला येणार आहेत. त्यानंतर कलम 23 मध्ये आपण पहिलं काय बघितलं? आपण बघितलं मानवी तस्करीवर बंदी. तस्करीवर बंदी. आता त्याच्यानंतर काय? सक्तीची मजुरी. आता आपल्या जुन्या काळामध्ये खूप वेळा असं व्हायचं की जो जमीनदार आहे, तो कर्ज वाटप करायचा आणि कर्ज फेडू शकला नाही की जो व्यक्ती कर्ज फेडणार नाही त्याला सक्तीची मजुरी करावी लागेल. विना पेमेंट करता, विना पगारावर त्याला त्या जमीनदाराच्या शेतावर, जमीनदाराच्या घरी त्याला मजुरी करावी लागेल आणि आयुष्यभर त्याला त्याचं जे कर्ज आहे ते फेडत बसावं लागेल. ठीक आहे. किंवा एखादा शेतकरी त्याचं कर्ज फेडू शकला नाही तर तो जमीनदार त्या शेतकऱ्याच्या मुलाला घरी बोलून घ्यायचा की तू माझ्या घरी आता काम करायचं. ठीक आहे. तुम्ही तो पिक्चर बघितला का? अग्निपथ नाही, एक कुठला तरी पिक्चर आहे. अशा बऱ्याच पिक्चर मध्ये जे बॉलिवूडचे पिक्चर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. विशेष करून 1990 मधले जे पिक्चर आहे त्याच्यामध्ये तो हिरो असतो आणि हिरोच्या वडिलांनी कर्ज घेतलेलं असतं. मग हिरोचे वडील कर्ज फेडू शकत नाही. मग तो जमीनदार म्हणतो की तुमच्या मुलाला माझ्याकडे काम करायला पाठवा. ठीक आहे. तर असे बरेच किस्से तुम्हाला पाहायला मिळतील. तर अशा प्रकारची सक्तीची जी मजुरी आहे तिच्यावर बंदी आहे. ती तुम्हाला तो हक्क प्रत्येकाला मिळालेला आहे की कोणालाच सक्तीची मजुरी करावी लागणार नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे कायदा कोणता आहे ते पण लिहून घ्या. तुम्हाला विचारतील की उदाहरणार्थ कलम 23 मध्ये दिल्या गेलेला जी सक्तीच्या मजुरीच्या विरोधातला जो हक्क आहे त्यासाठी भारतामध्ये कोणता कायदा आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. 1, 2, 3, 4 तुम्हाला असे ऑप्शन दिले जातील. कलम 23 अन्वये जे सक्तीच्या मजुरीच्या अगेन्स्ट जो तुम्हाला हक्क दिलेला आहे त्यासाठी कोणता कायदा संसदेने पारित केलेला आहे. 4 ऑप्शन दिले जातील. तर त्यापैकी एक कायदा आहे बॉन्डेड लेबर सिस्टीम अबोलिशन ऍक्ट 1976. बॉन्डेड लेबर सिस्टीम अबोलिशन ऍक्ट 1976. ठीक आहे. त्यानंतर दुसरा आहे मिनिमम वेजेस ऍक्ट. मिनिमम वेजेस
ऍक्ट 1948 1948चा मिनिमम वेजेस ऍक्ट. मिनिमम वेजेस ऍक्ट मध्ये काय सांगितलेलं आहे की कोणीही जर मजुरी करत असेल तर त्याला कमीत कमी एवढा पगार, एवढी मजुरी मिळालीच पाहिजे, त्याबद्दलचा हा कायदा आहे. त्यानंतर बॉन्डेड लेबर सिस्टीम, ज्याला आपण म्हणतो बंधा मजदुरी, की एकदा तुम्ही एखाद्या जमीनदाराकडे बांधले गेले की तुम्हाला आयुष्यभर त्याच्याकडे मजुरी करावी लागते बिनपगारी. तर ही जी पद्धत होती आपल्या जुन्या काळामध्ये, ती मोडीत काढण्यासाठी 1976 मध्ये आपण हा कायदा आणला. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात, हे पटापट लिहून घ्या. याच्यावर अजून काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पण सांगतो तुम्हाला. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कलम 23 अन्वय, ओके, ओमकार, विशाल, शुभम, ओके, कलम 23 अन्वय सक्तीच्या मजुरीच्या विरोधात जो हक्क मिळालेला आहे, सक्तीच्या मजुरी विरोधात, सक्तीच्या मुजोरी लिहिणार होतो मी, तर सक्तीची मुजोरी नाही आहे, सक्तीची मजोरी आहे. सक्तीच्या मजुरी विरोधातचा जो हक्क आहे त्याला अपवाद कोणता आहे? अपवाद काय आहे? ठीक आहे, खालीलपैकी कोणते अपवाद त्या सक्तीच्या मजुरीच्या हक्काला आहेत? तर तुम्हाला असे ऑप्शन दिले जातील 1 2 3 4, पण ते अपवाद मी इथे लिहून देतो तुम्हाला, तुम्हाला समजून घ्यायला खूप सोपं जाईल. सगळ्यात पहिलं म्हणजे मिलिटरी सर्व्हिस. म्हणजे केंद्र शासन किंवा देश किंवा राज्य प्रत्येक नागरिकाला कंपल्सरी मिलिटरी सर्व्हिस देण्यासाठी तो बोलावू शकतो किंवा तसे आवाहन करू शकतो. आणि त्या मिलिटरी सर्व्हिससाठी पैसे देण्या म्हणजे म्हणजे सरकार कुठल्याच प्रकारचे पैसे देणं लागत नाही. म्हणजे वेळ पडली, उद्या जर भारत पाकिस्तानचं युद्ध झालं आणि मोदीजींनी आवाहन केलं की मेरे प्यारे देशवासियों, आपको सबको मिलिट्री ज्वाइन करनी है और पाकिस्तान पे अटॅक करना है, तर प्रत्येक भारतीयाला जावं लागेल आणि देशाला किंवा आपली जी सरकार आहे त्याला 1 रुपया सुद्धा देणं म्हणजे गरजेचं नाहीये. हा अपवाद आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा अपवाद काय आहे? सरकार तुम्हाला सोशल सर्व्हिस, सोशल सर्व्हिस करण्यासाठी पण तुम्हाला आवाहन करू शकतं. आणि जर तुम्ही त्या शासनाच्या आव्हानावर जर तुम्ही तिथे जाऊन गेलात, सोशल सर्व्हिस केली, तर त्याच्या बदल्यात सुद्धा शासन तुम्हाला 1 रुपया देणं लागत नाही. शासनाला तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही. आता उदाहरणार्थ स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ भारत अभियान. मोदीजी स्वतः निघाले, त्यांनी झाडू हातात घेतला आणि त्यांनी रस्ते साफ केले, नाल्या साफ केल्या. आणि सगळ्या भारतीयांना त्यांनी आवाहन केलं, की तुम्ही आपापला एरिया साफ करायचा आहे. मग याचा अर्थ असा नाही, की आपण आपला एरिया साफ करायचा आणि उद्या जाऊन मोदीजींना विचारायचं, की मोदीजी आम्ही आमच्या एरियामध्ये झाडू मारला, आणा आमचे पैसे. तर तसं नाहीये. सरकार तुम्हाला अशा प्रकारचं आवाहन करू शकते, पण त्यासाठी तुम्हाला 1 रुपया देण्याचं अ, म्हणजे बांधील नाहीये सरकार. सरकारला तुम्ही त्याच्यासाठी पैसे मागू शकत नाही. कशासाठी? मिलिटरी सर्व्हिस आणि सोशल सर्व्हिस. कळलाय का बघा, पटापट लिहून घ्या. त्यानंतरचा पुढचा जो हक्क आहे, कलम 24, हा बालमजुरीच्या विरोधात आहे. बालमजुरीच्या विरोधात आहे. ॲबॉलिशन ऑफ चाइल्ड लेबर. ठीक आहे. प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन इन फॅक्टरीज. म्हणजे कुठल्याच बालकास फॅक्टरीमध्ये काम करण्यापासून त्याच्यावर बंदी आहे. कोणीच कुठल्या लहान मुलाला बंदी घालू म्हणजे कंपल्सरी करू शकत नाही, की तू अमुक अमुक फॅक्टरीमध्ये काम कर. मग याच्यासाठी वयोमर्यादा काय आहे?
वयोमर्यादा आहे 14 वर्षे. 14 वर्षाखालील कुठल्याच मुलाला कुठल्याच फॅक्टरीमध्ये किंवा व्हेरी गुड मोनिका. कुठल्याच फॅक्टरीमध्ये किंवा कुठल्या हजार्डस ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेण्यापासून बंदी आहे. किंवा 14 वर्षाखालील कुठल्याच मुलाला कोणीही कुठल्या फॅक्टरीमध्ये किंवा कुठल्या हजार्डस ॲक्टिव्हिटीमध्ये जॉब देऊ शकत नाही. मग हजार्डस ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? हजार्डस ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, की त्याच्यामुळे आपल्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो, एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो किंवा मानसिक अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. अशा ज्या काही अक्षय नेमाने व्हेरी गुड. धोक्याचे काम प्रकृतीला, मानसिक अवस्थेला कुठलाही जर धोका होत असेल तर त्या कामांमध्ये कुठल्याच 14 वर्षाखालील मुलाला आपण जॉब देऊ शकत नाही. उदाहरणार्थ कन्स्ट्रक्शन वर्क, दुसरं उदाहरण म्हणजे रेल्वे, कन्स्ट्रक्शन वर्क, रेल्वे. ठीक आहे. त्याच्यानंतर बीडी फॅक्टरी. अनेक लहान लहान मुलांना बीडी फॅक्टरीमध्ये कामावर लावलं जातं, त्यांच्याकडून मजुरी करून घेतली जाते. किंवा फटाका फॅक्टरी. आता दिवाळी येते आहे, पण असे अनेक जे गावं आहेत साऊथमध्ये, जसं शिवकाशी गाव आहे. अनेक लहान लहान मुलांना फटाका फॅक्टरीमध्ये किंवा वेगवेगळ्या उद्योगांमध्ये त्यांना काम दिलं जातं, इंडस्ट्रीजमध्ये काम दिलं जातं. तर अशा सर्वच्या सर्व जे उद्योग आहेत हे हजार्डस ॲक्टिव्हिटीज आहे. त्याच्यामध्ये 14 वर्षाखालील मुलांना कोणीही जॉब देऊ शकत नाही. 2006 मध्ये सरकारने एक निर्णय आणला होता. त्याच्यानुसार 2006 मध्ये शासनाने एक निर्णय घेतला होता. त्यानुसार अजून काही उद्योग आहेत, अजून काही ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यावर पण बंदी आणली. आता उदाहरणार्थ काय, डोमेस्टिक वर्क, डोमेस्टिक हेल्प म्हणजे घरगुती जे नोकर असतात ते 14 वर्षाखालील असता कामा नये. किंवा हॉटेल असेल किंवा रेस्टॉरंट असेल किंवा चहाचे दुकान असेल. ठीक आहे. त्यानंतर धाबा असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पा असेल. ठीक आहे. असे कुठले पण ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यांना 2006 मध्ये त्यांच्यावर पण बंदी आणली. ठीक आहे. पण नुकतंच मोदी सरकार आल्यापासून मोदी सरकार यांनी 2015-16 मध्ये एक कायदा आणला होता आणि त्या कायद्यानुसार सांगितलं होतं, की जर फॅमिली बिझनेस असेल, फॅमिलीचा जर व्यवसाय असेल, तर त्या व्यवसायामध्ये त्या फॅमिलीचा जो मुलगा आहे किंवा त्या फॅमिलीतले मुले किंवा मुली आपल्या आपल्या फॅमिली व्यवसायामध्ये आपला अभ्यास सांभाळून ते योगदान देऊ शकतात. फॅमिली व्यवसायामध्ये त्या घरातल्या मुलांना किंवा मुलींनी जर त्यांनी त्यात काम केलं, तर ते या आर्टिकलच्या, या बंदीच्या अंडर येत नाही, असा मोदी सरकारने निर्णय घेतला होता. कळतंय का बघा? मग आता या गोष्टीसाठी अनेक कायदे पण आहेत. ते कायदे कोणते कोणते? प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड लेबर ॲक्ट 1986, चाइल्ड लेबर ॲक्ट 1986. ठीक आहे. त्याच्यानंतर फॅक्टरीज ॲक्ट 1948. त्यानंतर अनेक लेबर्स आहेत. बीडी अँड सिगार वर्कर्स ॲक्ट 1966. बीडी अँड सिगार वर्कर्स ॲक्ट 1966. असे अनेक कायदे आहेत की जे यासाठी
या सर्व ऍक्टिव्हिटीजवर बंदी आणतात. ठीक आहे, पटापट लिहून घ्या. अजून 1-2 मुद्दे आपल्याला कव्हर करायचे आहेत लेक्चर संपायच्या आधी. किमान 14 वर्षापर्यंत कुठल्याच मुलाला कुठल्या हॅझार्डस इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठल्याच फॅक्टरीमध्ये जॉब दिला जाऊ शकत नाही. 14 वर्षानंतर एखाद्या मुलाला जॉब मिळू शकतो. मग 14 ते 18 त्या व्यक्तीने शिक्षण घ्यायचं असतं. जॉब पण त्याला करता येईल. कमवा आणि शिका याच्यामध्ये तो जॉब करू शकतो. तो स्किल्स डेव्हलप करू शकतो. तो त्याची डिग्री घेऊ शकतो किंवा त्याचं बेसिक शिक्षण पूर्ण करू शकतो आणि 18 वर्षानंतर तो ॲडल्ट होऊन जातो. मग त्याला कुठल्याही फॅक्टरीमध्ये काम करता येईल. आता वेगवेगळ्या देशांनी जसं आता इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आहे. त्यांचं म्हणणं आहे 18 वर्ष. की 18 वर्षाखालील कोणालाच जॉब देता नाही येणार. आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रगत देशांमध्ये चालतात, की ज्यांच्याकडे लोकसंख्या खूप कमी आहे, गरिबी खूप कमी आहे. भारतामध्ये असं चालेल का? नाही चालणार. अनेक मुलं स्वतः कमवतात, स्वतः आपापला शिक्षणाचा खर्च चालवतात. आता माझ्याकडे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांच्यापैकी बरीच मुलं आपलं काही ना काही आर्थिक ॲक्टिव्हिटी चालू ठेवतात. आपला जॉब करतात. आपलं बरीच मुलं आपल्याकडे शनिवार-रविवारी असतात UPSC करणारी. ती सगळी IT कंपनीमधली मुलं आहेत. ते आपला जॉब सुद्धा करतात आणि शिक्षण सुद्धा करतात. काही मुलं आपला बिझनेस करतात, आपला जॉब करतात आणि मग संध्याकाळी आपलं हे जे लेक्चर आहे ते अटेंड करतात. तर त्याच्यामुळे आपल्या भारतासारख्या देशाला असं शक्य नाही, की 18 एज लिमिट करणे. ठीक आहे आणि 14 एज लिमिट ठेवली तर 14 ते 18 मुलांचं शोषण होईल. ते आपलं शिक्षण पूर्ण करू शकणार नाही. आपल्याकडे एक बघा, आपल्याकडे घटनात्मक पेच कसा आहे तो बघा. घटनात्मक व्यवस्था कशी आहे. आपल्याकडे आहेत मूलभूत हक्क. मूलभूत हक्क. ते कोणत्या पार्टमध्ये दिले आहेत? ते भाग क्रमांक 3 मध्ये दिलेले आहेत. त्यानंतर DPSP राज्य धोरणाची दिशानिर्देशक तत्वे, त्याला आपण शॉर्टमध्ये म्हणू DPSP. राज्य धोरणाची दिशानिर्देशक तत्वे हे भाग क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे. आणि त्यानंतर भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य हे भाग 4A मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? पटापट कमेंट करून सांगा. एखाद्या मुलाच्या शिक्षणासाठी काय काय तरतूद आहे त्या सांगतो तुम्हाला मी. शिक्षण, मुलांच्या शिक्षणासाठी. ठीक आहे, सगळे लक्ष देऊन ऐका. ओमकार, अक्षय नेमाणे, तन्वीर, पवन, बघा, आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत राहणे हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य आहे. ठीक आहे, आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणे आणि त्याला किंवा तिला संधी उपलब्ध करून देणे हे प्रत्येक भारतीयाचे मूलभूत कर्तव्य आहे. बरोबर. त्यानंतर संविधानाच्या किंवा घटनेच्या भाग 4 मध्ये कलम आहे, कलम 45A 45A. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? 0 ते 6 वर्षाच्या मुलांसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे हे सरकारचे काम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर
कलम 21A हा मूलभूत हक्क आहे. म्हणजे काय? 6 ते 14 वर्ष या कालावधीमध्ये, या वयोगटामध्ये सक्तीचे पण मोफत शिक्षण, सक्तीचे परंतु मोफत, सक्तीचे परंतु मोफत शिक्षण देणे हे म्हणजे राज्याची ही ड्युटी आहे, राज्याचे हे कर्तव्य आहे. कारण की तो मूलभूत हक्क आहे. आता प्रत्येक भारतीयाने जर ठरवलं, की माझ्या पाल्याला सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे, मोफत शिक्षण मिळालं पाहिजे, तर प्रत्येक भारतीयाच्या मुलाला किंवा मुलीला तो मुलगा 6 ते 14 वर्षापर्यंत जर असेल, तर प्रत्येकाला मोफत शिक्षण आणि सक्तीचं शिक्षण पुरवण्याचा जो जबाबदारी आहे, ती सरकारची आहे. कारण तो मूलभूत हक्क आहे. पण आता ज्या पालकांकडे पैसा आहे, ज्या पालकांना असं वाटतं, की नाही मी माझ्या मुलांचा शिक्षणाचा खर्च करू शकतो, मग टाका कॉन्व्हेंटमध्ये. कोण रोखतंय तुम्हाला? पब्लिक स्कूलमध्ये टाका, डून स्कूलमध्ये टाका. तुमच्यात ताकद असेल तर तुम्ही पैसा खर्च करा. पण ज्या पालकांची कॅपॅसिटी नाहीये, जे पालक गरीब, दुबळे आहेत, आर्थिकदृष्ट्या वंचित आहेत, त्यांच्यासाठी हा मूलभूत हक्क आहे आणि त्यांच्यासाठी शिक्षण पुरवण्याचा जो म्हणजे कर्तव्य आहे, जी जबाबदारी आहे ती शासनाची आहे. आणि कुठल्या व्यक्तीचं किंवा कुठल्या लहान मुलाचं जर शिक्षण हिरावला गेलं, शिक्षणाचा जर हक्क हिरावला गेला, तर तो लहान मुलगा किंवा त्याचे आई-वडील डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात सरकारच्या विरोधात. कारण तो मूलभूत हक्क आहे. ठीक आहे. आता या हे तिन्ही हक्क आहेत लहान-लहान मुलांचे, की तो मुलगा असेल 6 ते म्हणजे प्रत्येक मुलाच्या शिक्षणासाठी सोय करणे हे त्याच्या आई-वडिलांची ड्युटी आहे. मूलभूत कर्तव्य आहे. पण हे जस्टिसिएबल नाहीये. ठीक आहे. धिस इज नॉट जस्टिसिएबल. म्हणजे एखाद्या मुलाच्या आई-वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले नाही, तर तो लहान मुलगा डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये किंवा कुठल्या कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. तो त्याच्या आई-वडिलांना कोर्टामध्ये खेचू शकत नाही. का? कारण की ते मूलभूत कर्तव्य आहे आणि ते जस्टिसिएबल नाहीये. त्यानंतर 6 ते म्हणजे 0 ते 6 वर्ष या पिरियडमध्ये जर एखाद्या मुलाला किंवा मुलीला शिक्षण मिळालं नाही, तर ते मूल किंवा त्याचे आई-वडील सुप्रीम कोर्टात जाऊ शकत नाही. कारण की तो जो हक्क आहे, तो भाग 4 मध्ये आहे. कलम 45 अ मध्ये दिलेला आहे. आणि तो सुद्धा नॉट जस्टिसिएबल आहे. ठीक आहे. मग जस्टिसिएबल हक्क काय आहे? तर केवळ 6 ते 14 वर्ष. सरकारने जबाबदारी फक्त 6 ते 14 वर्षाची घेतलेली आहे. म्हणून कुठल्याच मुलाला 14 वर्षाच्या खाली असताना कुठल्याच फॅक्टरीमध्ये त्याला कामावर कोणीही लावू शकणार नाही. 6 ते 14 वर्षामध्ये जर एखादा मुलगा असेल, तर त्यांनी शाळेतच जावं अशी सरकारची इच्छा आहे. कारण की मोफत आणि सक्तीचे शिक्षण 6 ते 14 वर्ष हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे. आणि तो सांभाळण्यासाठी जे कलम 24 आहे, ते खूप महत्वाचं आहे. तुम्हाला कळलं आहे का? हा कलम 21A जर सेफगार्ड करायचा असेल, कलम 21A जर वाचवायचा असेल, तर कलम 24 खूप महत्वाचा आहे. पटापट लिहून घ्या हे. कळलं का सांगा?